हॅलो एव्हरीवन. ज्या बातमीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती बातमी म्हणजे पवित्र पोर्टलवर जे काही प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी पवित्र पोर्टलने जी काही डेट आपल्याला दिलेली होती 6 तारीख ते 11 तारीख, तर ती 11 तारखेची डेट आता त्यांनी 13 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे. कारण तांत्रिक अडचणींमुळे आपण पाहतोय बऱ्याच उमेदवारांना अडचणी येत होत्या. त्यामुळे पवित्र पोर्टलने ती डेट एक्सटेंड करण्याचा इथे निर्णय घेतलेला दिसतोय. इथे पहा, बऱ्याच जणांना पवित्र पोर्टलवर आपल्या पात्रतेनुसार जे काही प्राधान्यक्रम होते ते प्राधान्यक्रम स्पष्ट दिसत नसल्याचं सांगितलेलं होतं. पहा, त्यानंतर पवित्र पोर्टलवर व्यवस्थित काही माहितीही दिसत नव्हती. अशा भरपूर तक्रारी पवित्र पोर्टलवर मेल थ्रू किंवा मेसेज थ्रू गेलेल्या होत्या. त्यामुळे ही जी डेट होती 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 ही डेट त्यांनी आत्ता एक्सटेंड करून 13 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे. मध्ये पवित्र पोर्टलने काही अजून अपडेट दिले होते. पहा, जसं की OTP मिळाला नाही, तर OTP मिळाल्यानंतर उमेदवारांनी काय केले याआधी आपण 2 व्हिडिओमध्ये या संदर्भात डिस्कस केलेला आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं आहे 76,394 मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू आणि 56,206 हे विथ इंटरव्ह्यू उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. त्यामुळे शिक्षक भरती जी आहे त्या शिक्षक भरतीत भरपूर उमेदवार स्पष्ट दिसते की आपल्याला सहभागी झालेले आहेत. पण अजूनही भरपूर उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्यामध्ये अडचणी येत आहेत. पहा, आणि या अडचणी लक्षात घेऊन उमेदवारांनी पोर्टलवरील तांत्रिक समस्या आपण जे आत्ता बोलतोय की त्या अडचणी लक्षात घेऊन या उपलब्ध मुदतीत प्राधान्यक्रम नोंदवायचेत आणि लॉक करायचेत असं आत्ता त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळेच आत्ता ही जी डेट दिलेली आहे आपल्याला ती त्यांनी एक्सटेंड केलेली आहे. तरीही पहा, बऱ्याच उमेदवारांचं असं म्हणणं आहे की ही जी त्यांनी 13 ऑगस्टची जी काय डेट दिलेली आहे ती डेट पुरेशी नाही आहे. आपल्या ही जी काही प्रोसेस करायची आहे प्राधान्यक्रम लॉक करण्याची त्यासाठी पुरेशी नाही आहे. तर ती डेट अजूनही वाढवण्यात यावी असं बऱ्याच संघटनांकडून पवित्र पोर्टलला रिक्वेस्ट जात आहेत. आता जर 13पर्यंत जरी बऱ्याच जणांचं म्हणजे लॉकची प्रोसेस झाली नाही किंवा ह्या ज्या टेक्निकल अडचणी आहेत त्या जर तशाच राहिल्या, कदाचित पुढेही अजून ही डेट एक्सटेंड होऊ शकते. त्याबद्दलही आपल्याला अपडेट येतच राहील. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहितींचे अपडेट मिळण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करत राहा. स्टे कनेक्टेड. थँक्यू.